हे हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मजेत ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आणि आजचा व्लॉग आहे राडा राडा राडा. कारण की मस्त पुण्यातला मुसळधार पाऊस आणि त्यात मस्तपैकी सुट्टीचं संडेचं जर चिकन नसेल तर काय राव. असं मला नाही वाटत की कुणाचं घर आहे ज्याच्यामध्ये की नाही का पावसाळ्यात त्यातल्या त्यात आणि संडेला घरात चिकन नाही होत ते. तर घरी नाही चिकन आज बनतंय. तर आमच्याकडे पावसामुळे मुसळधार पावसाने एवढी 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 लाईटची वाट लावली आहे की घरी 2 दिवस झालं लाईट नाही आहे. मग म्हटलं चला आपण जाऊया शौर्यवाड्याला. मस्तपैकी शौर्यवाडा हॉटेल कोणाला माहिती नाही असं नाहीच आहे. मग वेटिंगला थांबावं लागलं. गेलं हॉटेलला, तोपर्यंत मेनू कार्ड चेक केलं. मस्तपैकी एखादी थाळी सर्च केली आणि म्हटलं चला गावाकडचं चिकन ही थाळी मागवून बघावी. कारण की अहो तर नेहमीच हे असलं भलतं सलतं काहीतरी मागवतात जे की आमच्या तिघांनाही सरत नाही. मग म्हटलं प्रत्येकाला एक थाळी मागवावी. तर आम्ही मस्त गावाकडची मटण थाळी अशी ही डिश मागवलेली आणि थोड्याच वेळात म्हणजे काय थोड्या वेळात कसलं 20 मिनटं वेट करून मग ती थाळी आली. तोपर्यंत आम्ही दुसऱ्या थाळ्या चेक करत होतो. ह्या अशा काहीतरी आलंय ना तोंडाला पाणी. मग काय आहे, पावसामध्ये चिकन खाण्याची मटण खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. शौर्यवाडा हॉटेल पुण्यामधलं एवढं भारी आणि भन्नाट हॉटेल आहे की टेस्ट अप्रतिम, बोलायचं कामच नाही. तर ही होती गावाकडची मटण थाळी अनलिमिटेड ₹65 ₹650. मग तोपर्यंत ह्या बाप आणि लेकीचं चालू असतं. हे दोघं नुसतं सिक्रेटलीच फोटो आणि रील्स बनवत राहतात. ना माझ्याशी शेअर करतात ना पोस्ट करतात. मी आपली खादाड खाऊ मस्तपैकी डिशचा आनंद घेत तुमच्याशी ही गोष्ट शेअर करत होते. त्यानंतर लगेच माझं तोंड का पडलंय. तर असं झालं होतं, मीच हट्ट करून नेलं. खूप दिवसाचं मटण खाऊ वाटते आणि काय राव काय सांगू, मला ते सरतच नव्हतं ना. तरी नशीब आम्ही चौघांमध्ये 3 थाळी मागवल्या होत्या. समरसाठी थाळी मागवलीच नव्हती. आमच्या तिघांनाही ती थाळी सरली नाही. माहूंच्या थोड्या शिव्या ऐकून घेतल्या की तुम्हाला बाहेर नाहीच आणलं पाहिजे, तुम्ही खातच नाही. मग त्यामुळे मी शांत बसून तशीच निघाले. पाऊस एवढ्या जोरात चालू होता त्यामुळं मला इथं काही ना रील्स बनवता आली ना फोटो काढता आले. प्लॅन आमचा रील्सचा फसला. किती सुंदर असं क्लायमेट होतं आणि सुंदर लोकेशन होतं जिथं की मी छान छान रील्स काढू शकत होते. पण काही हरकत नाही, पोटोबा झाला नंतर करूयात विठोबा. बरं समृद्धी आणि मी असंच दोघी साईड झालो. का माहिती का? कारण आम्ही खाल्लेल्या शिव्या. कारण की आम्ही खूप सारं ताटामध्ये तसंच बाकी ठेवलं, सरलं नाही आणि आम्ही हट्ट करून आलो होतो. आम्हाला आज शौर्यवाड्याला जायचे. असो, शिव्या खायचे तर कामं आमचे रोजचेच आहेत. त्याची आम्हाला सवय झाली आहे. तर तुमच्यासोबतही असं होतं का? हॉटेलला जाऊन तुम्ही काहीच खात नाही आणि मग खाता शिव्या की कशाला बाहेर आणलं? कारण की समृद्धीचे पप्पा एवढे थकून शॉपवरनं येतात आणि मी म्हटलं चला बाहेर जाऊ, मला खूप मटण खावं वाटतंय. आणि मी अक्षरशः अर्धी भाकरीसुद्धा व्यवस्थित खाल्ली नाही आणि एवढं डिश मोठी होती ती की खरंच सरतच नव्हती, काय सांगायचं. शिवाय ऐकता ऐकता मला गाडीत झोप लागली आणि समृद्धीचे पप्पा मस्तपैकी इतके सुंदर सुंदर गाणे ऐकत राहिले. माझा मात्र चेहरा पडला होता. कारण की आपल्या कर्माची फळं हे आपल्याला लगेच भेटतात. आपण हट्ट करून नेलंय तर आपल्याला ते ऐकावं तर लागणारच ना. तर तुम्ही पण असं करू नका. खरंच पोटामध्ये स्पेस असेल, जागा असेल तर हॉटेलमध्ये जा. तर असंच ₹3000 चुरा करून घरी आलो. मग येताना समृद्धीने ह्याला काय म्हणतात ते मला पण नाही माहिती. टमरेल फमरेल काय ते तुम्ही कमेंट्स करून सांगा. आजकाल मुलींना काही पण रील्समध्ये बघून आणावंसं वाटतं. हे ₹1000 टमरेल का थमरेल काय आमच्या समृद्धीने आणलं आणि मस्त घरी येऊन स्वीट खावं वाटत होतं म्हणून आम्ही हे असं वेफल, आता हे वेफल असतं का वफल असतं काय असतं यांनाच माहिती. इतकं यम्मी आणि स्वीट असं एवढं भारी होतं ना, मस्तपैकी डार्क चॉकलेटचं टेस्ट अगदी एकदम भारी होती. आता ते टमरेल आणि हे वेफल दोन्हीला काय म्हणतात ते मला कमेंट्स करून सांगा. मला तर काही नाही माहिती, ते समृद्धीलाच माहिती. ते काय ते बघती ती रील्समध्ये आणि एवढं मोठं नुसतं बॉटल आणली आहे. ₹1000ची बॉटल आहे ती आणि त्याला म्हणा काय थमरल टमरल काय म्हणतात ते म्हणतात. तर असो, व्लॉग कसा वाटला आणि डिश कशी वाटली तुम्ही नक्की जा आणि आणि चिकन मटन कोणतीही डिश तुम्हाला आवडते ती ट्राय करा. एकदम एक नंबर सुपर्ब झणझणीत अशी डिश असतात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत बाय.